महालक्ष्मीच्या आगमनाने पूर्ण होतात मनोकामना, घरात नांदते सुख समृद्धी, देवीची तुम्हावर कृपा व्हावी हीच प्रार्थना देवीच्या चरणी. मार्गशीर्ष गुरुवार व्रताच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नमस्कार मंडळी, मी नीतू, सिम्पली नीतू या व्हिडिओ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. हिंदू पंचांगानुसार अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या मार्गशीर्ष महिन्याचे आगमन झाले आहे. साधारणतः नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या टप्प्यापासून ते डिसेंबरच्या मध्यापर्यंत चालणारा हा महिना असतो. भगवान विष्णू आणि त्यांचे अवतार असलेल्या श्रीकृष्णाच्या उपासनेसाठी हा समर्पित आहे. केवळ धार्मिकच नव्हे तर आध्यात्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्याही महत्त्व फार आहे. धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी भगवान विष्णू आणि गुरुदेवांची पूजा केली जाते आणि या पूजा केल्यास व्यक्तीच्या जन्मोजन्मीची पापे नष्ट होतात, जीवनात सुख समृद्धी येते आणि आध्यात्मिक उन्नती होते. या दिवशी भाविक उपास करतात, मंदिरामध्ये जाऊन पूजा अर्चना, भजन कीर्तन आणि कथा वाचनात सहभागी होतात. हा सामाजिक सलोखा आणि धार्मिक जाणीव वाढवण्याची संधीही उपलब्ध करून देतो. घरात कोणती पण पूजा करू द्या, मन प्रसन्न होतं. घरातलं वातावरण सुंदर, स्वच्छ आणि प्रसन्न होऊन जातं. आज मला तर उपास होता, पण पोरांसाठी पावभाजी बनवली होती. पावभाजी एकदम साध्या पद्धतीने मी बनवली होती. इथं मी थोडासा बटाटा घेतलाय. शिमला मिरची काही जास्त नव्हती, 1 शिमला मिरची घेतली. गाजर होते, फ्लावर आणि बीट आणि कलर छान येतो. बीट आणि गाजर असेल तर कलर छान येतो. मी इथं 1 वाटी फ्रोझन मटर घेतलेत आणि सर्व भाज्या एकत्र करून मी कुकरमध्ये बॉईल करणार आहे. त्यांना थोडंसं पाणी घातले, वरून थोडंसं नमक घातले. आपण ह्या भाज्यांच्या 2-3 शिट्ट्या काढून घेऊ. तोपर्यंत आपण इकडं कढईमध्ये 2 चमचे तेल घेतले. यामध्ये 2 कांदे, 1 टमाटर, लसूण, अद्रक अशी बारीक प्युरी केलेली आहे पेस्ट, आणि ते आपण परतून घेऊ चांगली. तेल सुटेपर्यंत आपण छान परतून घेऊ या ग्रेव्हीला. इथं थोडासा वेळ जातो बरं का. आता आपल्या चांगल्या भाज्या पण शिजल्यात आणि इकडं कढईमध्ये कांदा टमाटरला तेल पण चांगलं सुटले. छान भाज्या बॉईल झाल्यात. त्याला चांगलं मॅश करून घेऊ. आपल्या कांदा टमाटरला तेल चांगलं सुटले. आता यामध्ये मी दुसरे कोणते मसाले नाही घातलेत, फक्त लाल तिखट आणि पावभाजी मसाला हे 2च मसाले टाकलेत. आणि वाटलंच तर बटर टाकायचं, वरून टाकायचं, नाही तर तेलाऐवजी बटर टाकायचं. आता हे बॉईल झालेत सगळे आपण टाकलेले बटाटा, गाजर. मी इथं मॅश करून घेऊ राहिले. पावभाजी म्हटलं का काहीच काम नाही, म्हणजे चपाती भाकरी त्याचं काही टेन्शनच नाही आणि मुलं दिवसभर आवडीने खातात. आता इथं मी मॅश करून घेतलेलं आहे चांगलं. आपण याच्यात जे मसाला परतून घेतलाय त्यामध्ये लाल तिखट आणि पावभाजी मसाला टाकून घेऊ आणि त्यानंतर आपण जे बॉईल करून घेतले, मॅश करून घेतले ते आपण कढईमध्ये टाकू.
इथं लाल तिखट आणि पावभाजी मसाला टाकून घेतला आहे आणि तो तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा. चांगला परतून घेतला आहे आणि त्यानंतर मॅश केलेला आपण ती भाजी आहे ती याच्यात टाकली. इथं तुम्हाला जर घट्टसर वाटत असेल तर पाणी टाकून तुम्ही ॲडजस्ट करू शकता. आणि मी आधी नमक टाकलेलं होतं त्यामुळं मी टाकलं नाही. रेडी झाली आपली पावभाजी. 5 मिनिट उकळू द्यायची आणि थोडंसं कोथिंबीर गार्निश करायचं कोथिंबीरनी. खूप सुंदर दिसते आणि चविष्ट होती बरं का. आता माझी देवाची पूजा आणि स्वयंपाक होईपर्यंत 8 सव्वा 8 वाजले होते सकाळचे. हुडहुडी भरवणारी थंडी आणि मस्त सूर्याची किरणं अंगावर पडत आमचा प्रवास चालू होता आणि सुंदर वाटत होतं. साडे 8ला निघलेलो आम्ही. निघता निघता आम्हाला संध्याकाळ झाली. संध्याकाळचे 5:45-6 वाजत आले होते. खरं तर उशीर झाला होता. बिबट्याची जास्त भीती वाटत होती. आजचा व्हिडिओ कसा वाटला ताईंनो कमेंट करून सांगा. सर्वांचे आभार. सर्वांना श्री स्वामी समर्थ.